मित्रांनो, आपल्या मराठी जी के रिव्हिजन या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. कारण आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचा 100% फायदा होणार आहे. कारण आपण महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे आणि इथून पुढे पण तुम्हाला या प्रश्नांचा फायदा मिळत राहील मित्रांनो. तर आपल्या चॅनलला आता नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर पाहूयात आपल्या व्हिडिओचा आजचा पहिला प्रश्न. अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक कोणता आहे? अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक कोणता आहे? तर अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक इथिल अल्कोहोल हा आहे. भारतीय दंड संहितेचे जनक कोण आहे? भारतीय दंड संहितेचे जनक कोण आहे? भारतीय दंड संहितेचे जनक थॉमस बेबिंग्टन मॅकॉले हे आहे. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? तर नीलगिरी टेकडी पूर्व आणि पश्चिम या घाटास जोडते. तर मित्रांनो, हा प्रश्न खूप IMP आहे मित्रांनो. तर त्यामुळे ह्या सगळे प्रश्न तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दारणा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? दारणा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? दारणा हे धरण नाशिक या जिल्ह्यात आहे. आपल्या शरीरातील रक्तामध्ये हेमोग्लोबिन हे प्रथिने असते. तर स्नायूमध्ये प्रामुख्याने कोणते प्रथिन असते? आपल्या शरीरातील रक्तामध्ये हेमोग्लोबिन हे प्रथिन असते. तर स्नायूमध्ये प्रामुख्याने कोणते प्रथिन असते? तर आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते. तर स्नायूमध्ये मायोग्लोबिन हे प्रथिन असते. पक्षांतरबंदी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? पक्षांतरबंदी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर पक्षांतरबंदी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य पश्चिम बंगाल हे आहे. राष्ट्रीय बालदिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय बालदिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय बालदिन 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. तर राष्ट्रीय बालदिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे की 14 नोव्हेंबर या दिवशी पंडित नेहरूंची जयंती साजरी करतात. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्ताने 14 नोव्हेंबर हा राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो. जीवाणूमुळे मानवास कोणकोणते रोग होतात? जीवाणूमुळे मानवास कोणकोणते रोग होतात? तर जीवाणूमुळे मानवास घटसर्प, कुष्ठरोग, क्षयरोग, विषमज्वर, विषमज्वरालाच आपण टायफॉइड या नावाने सुद्धा ओळखले जाते, आणि पटकीलाच कॉलरा असे सुद्धा म्हणतात. तर जीवाणूमुळे होणारे रोग घटसर्प, कुष्ठरोग, क्षयरोग, विषमज्वर, पटकी हे आहेत. एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आढळतात? कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आढळतात? तर कैमूरच्या टेकड्या विंध्य या पर्वतरांगेत आढळतात. अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करतो? अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करतो? तर अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून विकरे हे कार्य करते. बंदी जीवन ही कादंबरी कोणाची आहे? बंदी जीवन ही कादंबरी कोणाची आहे? तर बंदी जीवन ही कादंबरी सचिंद्रनाथ सन्याल यांची आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या सर्वाधिक आहे? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या सर्वाधिक आहे? तर महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या सर्वाधिक आहे. कोणता गुणसूत्री आजार X गुणसूत्रामुळे होतो? कोणता गुणसूत्री आजार X या गुणसूत्रामुळे होतो? तर रंग अंधत्व हा गुणसूत्री आजार X गुणसूत्रामुळे होतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा करण्यात आली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना जुलै 1944 या वर्षी करण्यात आली. तर ध्यानात राहण्यासाठी मित्रांनो ट्रिक आहे, जुलै 1944 मध्येच एकूण 44 देशांनी ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना
केली होती. म्हणजे तुमच्या लक्षात राहण्याच्या उद्देशाने 44 देशांनी 1944ला ही संस्था स्थापन केली होती, जेणेकरून तुमच्या सहजरित्याने तुमच्या हे लक्षात राहील. तोतलाडोहो धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तोतलाडोहो धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर तोतलाडोहो धरणाच्या जलाशयाला मेघदूत जलाशय या नावाने ओळखले जाते. पेशींचे आकारमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? पेशींचे आकारमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर पेशींचे आकारमान मोजण्यासाठी मायक्रोमीटर हे एकक वापरले जाते. बहिष्कृत हितकारणी या सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? बहिष्कृत हितकारणी या सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? बहिष्कृत हितकारणी या सभेची स्थापना 1924 या वर्षी करण्यात आली आणि 1924 साली बहिष्कृत या हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणत्या संशोधकांनी मांडला? निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणत्या संशोधकांनी मांडला? तर निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला आणि चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा पण सिद्धांत मांडला होता. भारतातील पहिली जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? भारतातील पहिली जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र निलगिरी हे आहे. मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने अमेरिका या देशाकडून स्वीकारलेली आहे. वनस्पतींची वाढ मोजणाऱ्या केस्कोग्राफ या यंत्राचा शोध कोणी लावला? वनस्पतींची वाढ मोजणाऱ्या केस्कोग्राफ यंत्राचा शोध कोणी लावला? वनस्पतींची वाढ मोजणाऱ्या केस्कोग्राफ यंत्राचा शोध जगदीशचंद्र बोस यांनी लावला. राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना 1982 या वर्षी करण्यात आली. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. आणि मित्रांनो, तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर असा प्रश्न विचारल्यास तर 1905 साली गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली होती. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये कशा बी पद्धतीने प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे तुम्ही प्रश्नाचं पूर्णपणे बारीक ॲनालिसिस करून जर अभ्यास केला तर तुमच्या परीक्षेमध्ये कोणताही मार्क जाणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.